हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जप. हे 8व्या अभंगातील दुसरे चरण आहे. मागच्या 8व्या अभंगाच्या प्रथम चरणात संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. तर संतांच्या संगतीत मनाच्या मार्गाने भगवत प्राप्ती करता मनाचा मार्ग संतांच्या संगतीने कळाला, त्या मार्गाने संतांच्या संगतीत त्या मार्गाला गती मिळाली. आणि मग भगवान काही न कळणारे, काही कळणारे आणि काही विशेष रूपाने कळणारे, आणि त्याहीपेक्षा जे भगवत भक्त असतात त्याला म्हणतात सगुण साक्षात्कार. आपलं निर्गुण साक्षात्कारानंतर सगुण साक्षात्कारी असे भक्त असतात. ते आकळे म्हणजे संतांच्या संगतीने मनाच्या मार्गाने त्या ठिकाणी भगवान कसा आकळतो, नाम स्वाधीन होतो, ताब्यात येतो, हे कालच्या प्रवचनात आपण पाहिलं. तर आज या ठिकाणी संतांच्या संगतीने जो मार्ग मिळाला, संतांच्या संगती मनोमार्ग गतीने आकळावा श्रीपती ये निपंथी होता ना. मग तर तो पंथ कोणत्या पंथाने, तर तो हा पंथ खालच्या चरणामध्ये तो पंथ सांगितला. मार्गाचा मनाचा मार्ग कोणता तो सांगितला, त्याला गती सांगितली. त्याचप्रमाणे तो जो पंथ सांगितला तो पंथ हा आहे रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा आणि आत्मा जो शिवाचा, रामजप. किती आहेत? शिवाचा आत्मा काय असेल तर राम नामाचा जप आहे, आणि वाणीचं काम काय असेल तर वाणीचं महत्त्व काय आहे तर रामकृष्ण वाचा आहे. आणि त्या वाचेच्या नामस्मरणाकरता महत्त्वाचा असेल तो जीवाचा भाव आहे. म्हणजे रामकृष्ण वाचा हा एक मुद्दा आहे, भाव हा एक जीवाचा भाव हा एक मुद्दा आहे, आणि शिवाचा जो जप आहे तो त्याचा आत्मा आहे, असा हा तिसरा मुद्दा आहे. तो 3 मुद्द्याचं चिंतन करायचं. तो वाणीचा जप असतो, त्या वाणीच्या जपाला आत मनात भाव असल्याशिवाय त्याचं काही महत्त्व येत नाही. पण नामाला साधारण काहीतरी नियम असतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं जर म्हटलं तर मग ते चालतं का, तर नाही चालत. तेवढं तुम्ही म्हटले मग काढाल त्याची गंमत म्हणून नाही. शास्त्र सांगतं तुम्ही टिंगल केली, गंमत केली, विनोदाने म्हटलं, झोपेत बरळलं तरी नामस्मरण हे व्यर्थ जात नाही. त्याचं फल देतं, त्याचं फल ते देतं, ते फल देतं. परंतु विशेष रूपाने सर्व नियमाने जर घेतलं तर त्याचं विशेष फल प्राप्त होतं. तर त्या नामाकरता काय काय सांगितलं असतं, संतांनी सांगितलेले आहेत काही नियम. त्या नामात अखंडता असावी लागते, नामामध्ये आवड असावी लागते, नाम हे निर्दोष असावं लागतं, नामाच्या बाबतीमध्ये मनाची एकाग्रता असावी लागते. ह्या 4 गोष्टी तर सर्वसाधारण सांगितलेल्या आहेत. पहिलं काय सांगितलं, नामात अखंडता पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही रामकृष्ण हरी झालं का, मग ते असं नाही होत ना. मग त्याच्याकरता अखंडता पाहिजे. आणि कोणीकडे बघून रामकृष्ण हरी म्हटलं तर नाही, ते आवडीनं पाहिजे. बरं, मग ते आवड असली तर मग चालतं का. नामात अखंडता आहे, आवड आहे, पण जर तुम्ही त्यात दोष लोकांची निंदा करायला लागली नाम घेताना तर चालेल का, मग ते नाही. त्यात निर्दोष पण पाहिजे. आणि एवढं असून जर तुमच्या मनाची त्या नामाशी अशी जर नामाशी वृत्तीचा जर संबंध नसेल, एकाग्रता जर नसेल, तरी पण ते फल देणार नाही ना. मग नामात काय काय पाहिजे, अखंडता पाहिजे, आवड पाहिजे, निर्दोषता पाहिजे, आणि त्याच्याशी एकाग्रता पाहिजे मनाची. हे 4 नियम तर संतांनी सांगितलेले आहेत. आणि मग रामकृष्ण वाचा, पण कसं, पहिली गोष्ट अखंडता पाहिजे. अखंडता का, संतांनी तुकाराम महाराजांना उगाच म्हटलं का, मग महाराज म्हणतात नेघे 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 माझी वाचा विसावा, आणि तुका म्हणे हवा 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 साधावा. तर याच्यामध्ये काय सांगितलं, तू पहिली गोष्ट नेघे नेघे माझी वाचा विसावा, याचा अर्थ मग
माणूस काय करतो, मग अखंडच घ्यायचं. मग ते जसं मशनी लावून देतात आता मंदिरामध्ये, हे का नाही, हरी ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, असं जे मशीन लावून देतात, मग तसं मशीन होईल ना ते. मग त्याच्याकरता अखंडता जरी असली तर, आणि मग त्याच्यात उत्साह पाहिजे. नाम घेताना काय आला पाहिजे त्याला, प्रत्येक नामामध्ये उत्साह आला पाहिजे. म्हणून ने घे माझी वाचा विसावा, इथं काय आहे, अखंडता आहे. पण हवा हवा साधवा, आवड पाहिजे. आवड नाही, उत्साह अजून पाहिजे मला, नाही अजून घेणार आहे. याचा अर्थ अखंडता जशी असते तशी त्या नावामध्ये उत्साह पण भरलेला पाहिजे. का त्याचं कारण काय आहे, उत्साह जर नसेल तर मग काय, तुकाराम महाराजांनी पण म्हणलं, येणे सोसे मन, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. आणि पुढे काय, येणे सोसे मन, झाले हाव भरी. म्हणजे याला काय म्हणतात, उत्साह. मला अजून घ्यायचे, अजून घ्यायचे. म्हणजे जशी अखंडता असते तसा त्यात उत्साह पण असला पाहिजे. म्हणजे अखंडता, अखंड खंडेना जीवन, आणि रामकृष्ण नारायण, हे काय नामातली काय झाली, अखंडता. असे विठ्ठल नाम उच्चारी, आणि आळूसून करी क्षण भरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामाचं करतो पण आळस नाही करायचा ना. म्हणजे याचा अर्थ त्या अखंडतेत काय काय आला, अजून त्याला उत्साह पण पाहिजे. आळ्या पिळ्या नको देऊ उगाचच नामस्मरण करताना. उत्साही राहाय, अखंडता कर, त्याला आळस कर देऊ नको तो. आणि म्हणून या ठिकाणी अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, असे अनेक त्या ठिकाणी गोविंद गोविंद मना लागली या छंद, असं म्हटलं आहे. किंवा मनातली आपल्या नामातली अखंडता अनेक ठिकाणी तोंडात ये ना माझ्या ती, पण असो तो भाग. नामामध्ये काय पाहिजे, अखंडता. अखंडता जर असेल तर हिरवी घेतलेलं आणि अखंड रूपाने नामस्मरण घेतलेलं, याचं फल काय आहे, विशेष फल असेल ना ते. मग आता हे काय झालं, अखंडता हा काय झाला, एक नामातला गुण सांगितला, वाण्याला हा एक नियम सांगितला. मग त्याच नियमामध्ये अजून दुसरे काय सांगितले, आवड सांगितली. मग आवड याचा अर्थ काय असं, प्रेम. आवड याचा अर्थ काय असतो, प्रेम. मग कोणतीही गोष्ट प्रेमाने करावी लागते. मग प्रेमाने जर न केली तर मग ते काय होतं, करायची म्हणून केली, आळसाने केली, तसं नाही. तर प्रेमाने याचा अर्थ त्यात अतिशय, म्हणजे आवड याचा अर्थ त्यात प्रेम असलं पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, आवडीने भावी हरिनाम घेशी, आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग तू नामस्मरण घेत असताना प्रेमाने घेईन, प्रेमाने नामस्मरण करत असताना तुला कोणती चिंता करायची काही आवश्यकता नाही. आणि म्हणून आवड असली पाहिजे. म्हणून आवडी अनंत आळवावा. आवड आली का तिथं, कुठाईच वैसुनी कराय एक चित्त, आवडी अनंत आळवावा. याचा अर्थ प्रेमाने, खूप प्रेमाने भगवंताचं नामस्मरण घ्यावं. आवडी विठ्ठले गायजे एकांत, हे का नाही. म्हणजे भगवंताचं नाम घेत असताना आवड, नाम, प्रेम, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून अखंडित प्रेम, ज्यांचा आवडता देव, आणि अखंडित प्रेम. तर जसं नामामध्ये अखंडता पाहिजे, तशी त्या वाणीमध्ये काय पाहिजे, आवडही पाहिजे. म्हणजे काय, रामकृष्ण वाचा, रामकृष्ण हे दोन शब्द वाणीमध्ये घ्या, आणि मग त्याने तुम्हाला सर्व काही भगवान प्राप्त होईल, सर्व दोषही जातील. म्हणून जशी नाम घेत असताना अखंडता पाहिजे, तशी त्या नामामध्ये काय पाहिजे, आवड, म्हणजे प्रेम पाहिजे. हा, आरंभी आवडी आदरे आले नाम. बरोबर सांगितलं कडे तू, आरंभी आवडी आदरे आले नाम. हा, तर ती आवड कशामध्ये असते, मग ती प्रेम. आवड ही प्रेमात पाहिजे. पण नामस्मरणातच असती गोष्ट ती नाही. आपल्याला गंध लावायचा ना, मग तू लावायचा का आवडीने लावायचा, मग परमार्थ करायचा, मग करायचा का आवडीने करायचा, आवडीने करायचा. भजन करायचं, भजन करायचं का आवडीने करायचं, बसायचं. मग नाही, मग भजन जर नाही केलं तर मग महाराज खवळतील, मग कसं काय, मग मला चिडी मिळेल. मग असं जर आत बसायचं आहे ना तुम्हाला भजनाला, बस मग आवडीने बसायचं, मस्त नाही, मस्त करायचं, मला भजन करायचं आवडीने. मग आता रोजचं, आता भूक लागली खातोच का रे मनुष्य, खातो, पण बघायचा वांगच लय खारट झालं,
हेच लय अमकं झालं, मग तेच लय तमकं झालं, त्याचे वाईट परिणाम होतात त्याचे. तर जे आहे ते सुद्धा खायचं, पण कसं खायचं ते आवडीने खायचं. मस्त फार छान आहे. बऱ्याच वेळा काय होतं, नाही भाऊ आमचं मला काही इथं करमत नाही, पण आमचे घरचे म्हणतात नाही तुला तिथंच राहावं लागेल. आता तसं त्यांनी काय होतं ते आवडीनं राह ना मस्तपैकी, काय नाही आवडीनं. आता बरोबर कुठेही गेलं राहावंच तर लागेल ना, कुठेही गेलं तर राहावं तर लागतं. आणि आता तुम्ही काही लहान आले नाहीत, कुठेही गेलं तर तुम्हाला कामच तर करावं लागेल. कशाला बालपणाचा आनंद घालता, तिकडे गेलं तर डोकं अजून लय आपलं मोठं आयुष्य जायचं मस्त. मस्त हसता हसून खेळून परमार्थ करून घ्यायचा, अभ्यास करून घ्यायचा. तिकडं बाहेर आनंदाने बालपण गेलं सगळं वाद चुरीत. कोण नाही ठेवीत बालपण घरामध्ये गेल्यानंतर. कसे काही पण कामं करायला लागतात ना तिथं. तो काय कोण आहे तर तुम्हाला द्यायला बसले ते. तर जे करायचं ते आवडीने करावं, भजन आवडीने करावं, वारी आवडीने करावी, गंध आवडीने लावावं, नित्यनेमाला बसायचं आवडीने करावं, पाठ आवडीने ऐकावं. तसं नामामध्ये आवड ही महत्त्वाची. आवडी अनंत आळवावा न आवडी विठ्ठल गायजे एकांती. असं याला काय कशा काय सांगले आपल्याला हे आवड पाहिजे, म्हणजे त्यात प्रेम पाहिजे बुवा. म्हणजे अखंडही नामस्मरण करावं माणसाने आणि आवडीने पण करावं असं आहे. 2 आणि तिसरी गोष्ट काय आहे, निर्दोष. निर्दोष म्हणजे दोष काय असतो त्या नामस्मरणात दोष नसतो, आपल्यात दोष असतो. आपले दोष घालू नये करता नामस्मरण करायचं असतं. तर नामस्मरणात कशाच दोष आला, आपल्यात दोष असतो ना तो. मग आपल्यात दोष काय असतो, तो नामस्मरण करत असताना आपण सहजरित्या कोणाची निंदा करतो. करतो की नाही निंदा, आणि मग त्या निंदेने काय होतं, त्या नामातला शक्ती कमी होऊन जात असते. नामातली शक्ती कमी होते ना ती, आणि म्हणून त्याला ते 10 दोष आहेत नामातले. ते 10 दोषरहित नामस्मरण करावं लागतं. ते सांगेल तुम्हाला एक 10 दोष. मी ऐकलेले आहेत ते या ठिकाणी 10 दोष. हो, तर ते असे 10 दोष असतात ते. एक दिवस दोष सांगेन तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ निंदा नामस्मरण करत असताना ते निंदारहित असावेत. बऱ्याच वेळा एका देवाचं नामस्मरण केलं जातं आणि दुसऱ्या देवतेच्या नामस्मरणाची निंदा केली जाते. नामस्मरण केलं जातं, दुसऱ्या धर्माची निंदा केल्या जाते. नामस्मरण केलं जातं किंवा दुसऱ्या आपल्या व्यक्तीची निंदा केली जाते. कशाची पण निंदा करतो ना. पण मग निंदा काय आहे? हे ती निंदकापाशी आशेष पापे. नामस्मरण करत असताना काय निंदारहित पाहिजे, हा एक दोष. दुसरी गोष्ट काय, पापरहित पाहिजे. नामस्मरण करतो, नामाच्या बळावर पाप पण करतो ना, आहे का नाही? त्या 10 दोषात आला हा एक विषय. मग पाप करून कुठं चालेल का? नाही नाही, आम्ही नामस्मरण करतो, आम्ही काही पाप केलं तर चालेल, तसं नाही. नामस्मरण करायचं, अखंड करायचं, आवडीने करायचं आणि निंदारहित करायचं, तसं पापरहित करायचं. आणि पापरहित जसं असतं तसं भेदरहित करायचं, आहे का नाही? भगवान शंकर आणि भगवान विष्णू, पांडुरंग आहे, भगवान रामेश्वर आहे. मग यात आपल्याला भेद आहे काय? काय नाही भेद. यांच्यातले भेद सोडा. कोणते देव असले त्याच्यात त्याच्यात ब्रह्म परमात्मा आहेच ना. तुम्ही त्या देवतेचं नका भजन करू. पण त्याला नाव ठेवायचं काय काम आहे? कोणत्याही विषयाला आणि कोणत्याही व्यक्तीला नावं ठेवायची नावं ठेवले तर त्याचे दोष लागतात. आणि पण आपला स्वभाव असो, माणसाची प्रकृती अशी असते, सहजरित्या त्याला कोणाची काहीतरी उचापाती करायचं म्हटलं की त्याला फार आनंद येतो. असं आहे. एकदा का विषय सुरू झाला तो थांबत पण नाही. नामस्मरण बळत तोंडात घेतलं तर 2-4 घेतले का तुटून जातं. परंतु कोणाची काही उचापाती निंदा करायची ठरली का ते काही थांबत नाही, सारखं राहतं. प्रकृती असते ना ती. तर मग निंदारहित, पापरहित आणि भेदरहित. कोणात भेद पाहू नये, देवतेत भेद पाहू नये, मंत्रात भेद पाहू नये. आपल्याला जो आवडीचा मंत्र आहे तो आपापला करा. तशा त्याचप्रमाणे मग व्यभिचार रहित. काय आज एक नामस्मरण घेतलं, उद्या दुसराच मंत्र म्हणतो. मग ती परवा दिवशी तिसराच मंत्र म्हणतो. असं नाही चालत. तर ते काय त्याला म्हणतात ते व्यभिचार रहित. तर आता त्याला तुकाराम महाराजांनी असं म्हणलंय, रामकृष्ण वासुदेवा धरी हाची दृढ भावा आणि अनेकांचा हेवा दुरी करी आदरी. याचा अर्थ काय होतो तो? दुरी करी आदरी याचा अर्थ काय? म्हणजे रामकृष्ण वाचन भाव हा जीवाचा. हा भाव जीवाचा तू जरूर धर. रामकृष्णवाणीमध्ये जरूर घे. पण आत्मा जो शिवा नाही काय हा धरी हाची दृढ भावा. रामकृष्ण वासुदेवा धरी हाची दृढ भावा आणि अनेकांचा हेवा. अनेकांचा हेवा, अनेकांची निंदा, अनेकाचं हे दुरी करी, हे करी.
अनेकांचा हेवा दुरी करी आदराने नामस्मरण घे आणि ते मात्र दूर करून टाक. मग ह्याचं काय म्हणतात, हे सगळं दूर करून टाक. रामकृष्ण भगवंताचं नामस्मरण. मुद्दा काय सांगायचा, निर्दोषता. तिसरा विषय काय सांगितला लक्षात राहिलं. पहिलं काय सांगितली, अखंडता, नंतर आवड, नंतर निर्दोष. कोणचे दोष पाहून नामस्मरण कर, रामकृष्ण वाचा, असे 3 सांगितले. चौथं काय, एकाग्रता. मग ती एकाग्रता ती थोडीशी अवघड असते. त्याच्यामध्ये काय असावं लागते, इच्छेची प्रबलता असावी लागते. वृत्तीची एकाग्रता करण्याकरता वृत्ती फार चंचल असते. हे काय मन काय काय करतो या मना परिणाय केणार आहे ना. मन फार चंचल चपल असतं. ते असं चंचल मन कृष्ण प्रमाथी बलवत दुडम. मन काय करतं ते चंचल असतं आणि त्याच्यावर काय असतं, फार चुका करणं असतं, अत्यंत प्रमाथी असतं. प्रमाद करणं हे त्याचं स्वरूपच असतं आणि चंचल वेगवान हे पण त्याचं स्वरूपच असतं. आणि त्या चंचलतेत पण दृढता असते आणि चुका करण्यात पण दृढता असते. जसा काय एखादा विद्यार्थी असतो ना, अत्यंत चंचल असतो, त्याला एक फटका देऊन बसला, काय भाईस गप म्हणलं का की बसतं गप. आणि किती वेळ बसतं, मग ते त्याची प्रकृती लागलं माडी हलतो, मुडकी हलतं, काहीतरी हलतं, ते तिथे त्याचं स्वरूप असतं, ते दृढता, चपळतेतली दृढता समजायची. मग तशी चुका करायची सुद्धा काय असते, सहजरित्या चूक. बोलता बोलता तर चुकन, करता करता चुकून, त्याला दृढता म्हणतात. तशी या मनामध्ये एकाग्रता ठेवण्याकरता मला मनाची एकाग्रता ठेवायची अशी काय लागते, प्रबल इच्छा लागते. आणि दुसरी गोष्ट काय लागते, संपूर्ण संपूर्ण इतर विषय असतात, तर त्या विषयाचं जे भान असतं, त्या विषय भानाचा काय पाहिजे, अभाव पाहिजे. म्हणजे दुसऱ्या विषयाचं चिंतन नामस्मरण करत असताना दुसऱ्या विषयाचं चिंतन केलं तर ते चालतं का, ते नाही. राम आणि कृष्ण हे नामस्मरण करत असताना त्याची वृत्ती तदाकारच झाली पाहिजे. मग तरच त्या नामस्मरणाचं फल मिळतं असतं. एकाग्रता त्यालाच म्हणतात ना. ती एकाग्रता करायची म्हणजे कशावर एकाग्रता करायची, तर जे रामकृष्ण हे वाचिक आहे, हे शब्द आहेत, पण त्याचा जो अर्थ आहे, भगवान प्रभू रामचंद्र आणि भगवान गोपाल कृष्ण हे जे देवता आहेत, त्या देवतेच्या आकाराकार वृत्ती करणं आणि त्या वृत्तीला दुसरा विषय न येऊ देणं, याला म्हणतात दुसऱ्या विषयाचा काय पाहिजे, अभाव. म्हणजे ती एकाग्रता, इच्छेची प्रबलता पाहिजे. आणि पुन्हा अजून काय, नित्यनित्य पाहिजे, नेमाने पाहिजे ना. ते एकदाच्या एका क्षणात करून मोकळा जात असं नाही चालत ना. मग हे काय, हे तिन्ही दोष हे करून असे नित्य नेमाने पाहिजे ते, असं तो भाग. म्हणून नाथ महाराज म्हणले, सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी. नाम घोक, पण सांडीन मांडी म्हणजे काय, हे घ्यायचं आणि ते टाकायचं. नाही नाही, हे नको आता, नाही आता ते घेतो. आता सांडायचं म्हणजे टाकायचं आणि मांडायचं म्हणजे घ्यायचं. ज्याला परमार्थ करायचा, नामस्मरण करायचं, त्या भानगडीत पडू नये. सांडी मांडी ते टाकून दे, मनातले भाव, मला हे घ्यायचे, मला ते घ्यायचे, मला आता हे नको आहे, मला हे टाकून द्यायचंय, हे सांडी मांडीचे भाव आहेत, हे सगळे टाकून देतो. मग कारण ते सांडी मांडीच्या मनातले जे भाव आहेत ते एकाग्रता खंडित करतात ते माणसाची. त्यामुळे सांडी मांडी परते टाकी आणि मग वासुदेव नाम घोकी, मोक्षील सुखी नामस्मरता आदरी. आदराने नामस्मरण करायचं. याचा अर्थ ही नामाची एकाग्रता असणं अत्यंत गरजेचं आहे. असो, जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड. याचा अर्थ काय, ते लिगाड म्हणजे हे सगळे वृत्तीचे विषय, हे सगळे वृत्तीला घाण सगळी टाकून द्यावी आणि मनाच्या एकाग्रतेने ते नामस्मरण करावं. मग याला म्हणतात जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड, धरून भजनाची चाड म्हणजे इच्छा. चाड म्हणजे धरून भजनाची चाड, नित्य नेमा आदरे, असं आलेलं. तर असो, तर मग काय झालं आता विषय, नाम रामकृष्ण वाचा हे हा आहे पंथ आणि हा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. पण त्या रामकृष्ण या नामस्मरणामध्ये प्रथम अखंडता असावी, आवड असावी, ती निर्दोषता असावी आणि त्या वृत्तीची, त्या नामस्मरण ज्याचं करतो त्या देवतेबद्दलची वृत्तीची एकाग्रता असावी. आणि मग त्या वाणीचं महत्त्व राहतं. नाहीतर मग काय, तैसे माझे जन्म नाम कीर्ती गुण
आणि जे वाचेशी नाही पठन. भगवान सांगतात उद्धवाला भागवतामध्ये, माझं जे जन्मनाम आहे ते ज्याच्या वाणीमध्ये नाही पठन करत नाही, ते वाच्या पिशाची कारण जाण, हे का नाही. आणि वृथा वृथा वटवटी, मग ती वाणी नाही, ती काय आहे, पिशाच, व्यर्थ वटवटे. नाम अनंत वाचाळ बरळ ती बरळ गेल तुम्हाला. म्हणून भगवन नाम वाचून वाणी कसे, तुका म्हणे वाचा वाहिली अनंतान, बोलायचे आता काम नाही. याला काय म्हणतात, वाणीचं महत्व आहे. आणि म्हणून माझे कीर्तिविन जे वदन, ते महापापाचे भाजन. माझ्या नाम वाचून जे बोलणं आहे ते काय आहे, एक पापाचं भांड आहे. भाजन म्हणजे काय, हे पापाचं भांडच आहे म्हटले. त्या उन्माद विटाळा भेन, नाम जप तेथ नये. आणि त्यामुळे त्या वाणीत विटाळ होत असतो नाम न घेणाऱ्या वाणींना. आणि मग तिथं काय, माझं नामस्मरण येत नाही. तो वाणीचं भूषण काय आहे, नामस्मरण करणं. नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पवता. नामाने सगळ्या सिद्ध प्राप्त होतात, पण हे सगळे दोष टाळून असं नामस्मरण घेतलं तर माऊली म्हणतात हा पंथ आहे भगवंताला आळवण्याचा, आकळण्याचा, प्राप्त करण्याचा. आणि म्हणून संतांची संगती मनोमार्गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. कोणत्या पंथे, रामकृष्ण वाच्या, असं नामस्मरण करावं. आणि त्या वाचेबरोबर भाव हा जीवाचा. तर भाव हा जीवाचा, याचा अर्थ भावाचं चिंतन अनेक वेळा सांगितलेलं आहे गीतेच्या पाठामध्ये. तर भाव शब्दाचा अर्थ आहे त्या पदार्थाविषयी, त्या वस्तूविषयी, त्या व्यक्तीविषयी त्याचा मनामध्ये आकार धारण करणं. त्या भाव शब्दात कोणती धातू येते, भव. भूभवती म्हणजे काय, आसने आहे ना. मग भूभव भाव आसने, याचा अर्थ रूपाने आसने. वस्तू तर काय याच्यात मनात घालता येत नाहीत, वस्तू तर काय चित्तात घालता येत नाहीत. आसण्याचं चित्तात वस्तू घालायच्या काय, मग त्या वस्तूबद्दलचा जो अर्थ आहे तो अर्थाचं वास्तव्य मनात धारण करणं, याला भाव म्हणतात. लक्षात आलं का नाही, मनात धारण करणं, चित्तात धारण करणं. मग आता आपण काय म्हटलं, आता काय म्हणजे राम म्हटलं, कृष्ण म्हटलं, किंवा कधी गाय म्हटलं, आता गोमाता म्हटलं. गोमाता म्हटल्यानंतर मग तुम्ही गोमाता म्हटल्यानंतर त्या गायीचा 4 पाय, 2 शिंग, 1 शेपटी, कास वगैरे असं आपल्या मनात येते का नाही. मग त्या गायीचा जो तसा अर्थ आहे तो भावात्मक आपल्या मनात जेवढे अर्थ उभा राहतो, मग कुठं राहतो, तो मनात राहतो ना. त्याला भाव म्हणता असणे. कोणत्याही पदाचा अर्थ मनामध्ये त्याचं अर्थरूपाने अस्तित्व असणं, त्याचं नाव असतं भाव. आणि मग असा जो भाव असतो तो कोणाविषयी, भगवंताविषयी. रामकृष्ण वाचा, राम आणि कृष्ण या नामस्मरणाचा जप केला तर त्याचा जो अर्थ आहे तो अर्थ मनात असणे, याला म्हणतात रामकृष्ण वाचान. भाव हा जीवाचा नाम मनामध्ये म्हणा, चित्तामध्ये म्हणा. जीवात भाव, जीव वेगळा काय नसतो. तो मन चित्त याच्यातच अंतकरण असतं, त्यात आभास पडला म्हणजे त्याला जीव म्हणतात. तर असा जो असतो भाव, तर एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या व्यक्तीचा मनात काय आहे का अभिप्राय धारण करणे, किंवा त्या वस्तूचा अर्थ धारण करणे. इतर पदार्थातून सर्व पदार्थाचे भाव आपल्या चित्तामध्ये असतात. तर ते भाव सर्व काय करायचे, भाव सर्व बाजूला सारायचे, सर्व भावातून निस्पृह होणे, असा त्यालाच खरा भगवंताचा भाव म्हणतात. सगळे भाव मनात धारण केले, भगवंताच्या भावाला जागा कुठं राहील ते, आणि मग तो खरा भाव आहे. आणि मग असा जो सर्व भावरहित भगवत भक्तीविषयी, नामस्मरणाविषयी जो शुद्ध भाव राहतो, तो भगवत नामाचा जो भाव आहे तो भावच आपल्याला फल प्राप्त करून देतो, किंवा सुख प्राप्त करून देतो, अर्थ प्राप्त करून देत असतो, असो तो भाग. आणि म्हणून मनामध्ये काय आहे, त्या वस्तूचा आकार धारण करणे, किंवा मग भाव हा एक मनाचा काय असतो, एक विकार असतो. म्हणजे मन काय होतं, त्या इतराला सोडून त्याच्या मन असा एक विकार आहे तो मनाचा भाव हा. किंवा
हा अर्थाकार होणं. मग जसा एक आकार असतो तसा मनाचा एक विकार असतो, तसं ते मन सुद्धा काय होतं, तदाकार होतं. घट म्हटल्यानंतर तुम्हाला नाही गेलं अजून, ते घट म्हटलं की ती वृत्ती काय करते, घटाकार होते ना, म्हणजे तदाकार होते. आणि तदाकार होते तसं मग तुम्हाला एक आपण त्याला नाही पण म्हणतो का नाही, मग नकारतो त्या काळात त्या वृत्तीचा आकार काय होतो, नकारात्मक होतो. आणि होकारात्मक घेतो त्या काल त्या वृत्तीचा आकार काय म्हणतो मग, सकारात्मक. मग सकारात्मक हे तरी वृत्तीचाच भाव आहे, आणि नकारात्मक हा तरी वृत्तीचाच भाव आहे, आणि तदाकार होणं हा तर वृत्तीचाच भाव आहे. तर त्या वृत्तीमध्ये एखाद्या वस्तूचा आकार धारण करणं आणि त्या आकाराबद्दलची तदाकरणं म्हणजे एकाग्रता असणं, त्याला म्हणतात तदाकार असणं. नकार, होकार, आकार, तदाकार हे जे वृत्तीचे, हे वृत्तीचे भाव आहेत सगळे. याला काय म्हणतात, वृत्तीचे भाव. म्हणजे याच्यामध्ये नको म्हणल्यानंतर ते ज्याचं नाही त्याचा अर्थ म्हणत राहतोच का नाही. हो पाहिजे म्हटलं तर तो होकार म्हटलं तर त्या होकाराचा अर्थ मनामध्ये येतोच की नाही. मग घेतल्यानंतर आला आणि दिला टाकू नाही, मग भगवंताच्या नामस्मरण घेतलं, त्याचा आकार मनात आला, तर तो मनाने वृत्तीने पकडून ठेवून तदाकार वृत्ती करणं, याला म्हणतात. जसा आकार आणि मग तसा तदाकार. जसा तदाकार असतो तर त्याच्या आधी होकार आणि नकार असतो. कोणाला तरी नकारावं लागतं, तेवढं त्या वृत्तीत एखादा होकार येतो. मग होकार आल्यानंतर तो नकार तर गेला, पण होकार आला ना, मग होकार आल्यानंतर त्याचा आकार येतो, नंतर नाकार आल्यानंतर मग तदाकार येतो. याला म्हणतात हा भाव. याला म्हणतात रामकृष्ण वाचन भाव. हा जीवाचा म्हणजे मनातला भाव, आणि त्या भावात काय आणावं लागते, दृढता येते. त्याचे पण प्रमाण सांगितलेत. म्हणजे याचा अर्थ मनामध्ये कोणत्याही वस्तूचा, व्यक्तीचा भाव दृढ झाल्यानंतर आपण सगळे व्यवहार करतो. नगरला जायचं ठरलं, मनात भाव पक्का होतो की नाही, आता मला जायचं. मग आता तो पहिल्यांदा काय आला, वांबुरीला जायचं का नगरला जायचं. वांबुरीला जायचा मनातला भाव त्याला काय केला, नकार. आणि नगरला जायचा त्याचा काय केला, होकार केला. नकार काढला, होकार घातला. मग होकार काढल्यानंतर लगेच टाकून दिला का तो, नाही. होकार काढले जो आकार धारण केला, त्याच्यानंतर काय केलं तो तदाकार झाला ना, लगेच निघाला इकडं. म्हणजे काय झालं, तदाकार झाला तो. आणि तदाकार झाल्यानंतर तुम्हाला तो तदाकार निश्चित तुम्हाला फल देतो. तदाकार याचा अर्थ तुम्ही नगरपर्यंत पोहोचू शकता का नाही, मध्ये तुमचा तदाकार तुटला, नकार झाला, नको पण मला नाही जायचं, येईल का नाही मागं तो. म्हणजे याचा अर्थ पहिला नकार काढून होकार घ्यायचा आहे, आणि होकार घेतल्यानंतर त्याचा आकार धारण करायचा आहे, आणि आकार धारण केल्यानंतर मग त्याला तदाकार करायचं. आणि मग हा म्हणजे तो हे भावाचंच रूप सांगितलं. नकार हा सुद्धा एक भावच आहे, वृत्तीचा. वृत्तीचा एक भाव, वृत्तीतला भावच आहे, अस्तित्वच आहे त्याचं. आणि होकार हे सुद्धा एक वृत्तीतलं अस्तित्वच आहे. आणि मग नंतर जे कर त्याचा आकार धरतो आपण, आणि मग ते तदाकार म्हणजे जो अर्थ आहे त्या अर्थाप्रमाणे वृत्ती ठेवणं, यालाच म्हणतात तदा भाव. असा जो वृत्तीचा भाव असतो, राम आणि कृष्ण हे तुम्ही नाम जप घेतलं, आणि मग त्याप्रमाणे त्याचा काय करायचा, तदाकार आकार धारण करणं, याला म्हणतात भाव. आणि तो खरा भाव आहे. त्या वृत्तीमध्ये अनेक प्रकारचे भाव असतात. नामस्मरण करत असताना त्याला अष्टसात्विक भाव असं म्हणतात. नामस्मरण करत असताना, कथा ऐकत असताना, भजन करत असताना, तर हे अष्टसात्विक भाव असतात ते. तर हे सगळे भाव केव्हा तरी आपल्या अनुभवात येतात. आता तुम्ही लहान आहेत, तुम्हाला नाही कळत, पण ते अनुभवात भाव येतात ते असं. त्याला ते भक्तिशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ते त्याला काय म्हणतात, ते स्वेदहा स्तंभोथ रोमांच स्वरभंगोथ वेपथुः वैवर्ण्यमश्रुप्रलया इत्यष्टौ सात्विका मता. सात्विका मता असे अष्टसात्विक भाव त्याला म्हणतात. मग नामस्मरण करत असताना असे अष्टसात्विक भाव यावे लागतात. मग नामस्मरण करताना येतात, हे भजन करताना येतात, कथा ऐकताना येतात पण हे केव्हा येतात, ही वृत्तीची एकाग्रता झाल्याच्या नंतर. स्वेद हा घाम येतो त्याला, त्याला कधी कधी काय येतो, तो घाम येतो. हे कधी एकांतात अवस्था येत असतात, एकाग्र झाल्यावर. पण ह्या सोप्या कुठं होत्यात, एकांतात बसला, नामस्मरण करीत बसला, किंवा भजन करायला लागला, किंवा खूप भगवंताची कथा ऐका, माऊलीच्या समाधीचं प्रकरण ऐकत असताना हे भाव खूप येतात. ते आपल्याला ते सहन होत नाही, ते समाधीकडे जायचं वगैरे असं.
तर अंगाला डबडबा घाम येणं. स्तंभ हा कसं एकदम तटस्थ होतं त्याला. असं मी जसं चिंतन करत असताना तुला अन्न कधी मी का त्या तटस्थ झालेलं असतो काहीतरी धडकन वाजलं का लगेच ते असं. मी आता पहाटे चिंतन करीत होतो आणि खटका आहे ना, तो खटकावर होता. मी असं दाबलं त्यातले खट्ट वाजलं ते इतकं मी टणकन उडाल होते. तर पहिल्यांदा पण असं व्हायचं ती पोर दुपारी घंटा वाजायची ना, मी चिंतन करायचं आणि ते घंटा वाजली की मला धनकन दणका बसायचा असं. म्हणजे पहिलं शरीर काय असतं, खांबासारखं स्तंभ. बऱ्याच वेळा अभ्यास आपण एखादं पाठ करीत असलो घो 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 एका त्याची वृत्ती एकाग्र झाली का फटकन काहीतरी आवाज झाला का माणूस आता दचकल्यासारखं होतं का नाही. मग त्याच्यापूर्वी त्याला म्हणतं स्तंभ. एकदम खांबासारखं तयार होणं, घाम येणं, शरीर खांबासारखं होणं, रोमांच, अंगावरती शहारी उभे राहणं. आपल्यात कोणते पाहतो आपण लवकर अंगावरती काटा म्हणतो आपण, काटा उभं राहणं. पण कधी हे नामस्मरण करत असताना आपल्या मनात भाव झाला आणि त्या मनात भाव आल्यानंतर हे आपल्या शरीरावरती हे आपल्याला प्रसंग दिसतात. हे शरीरावरती हे भाव दिसतात. हे शरीरावर असतात का ते घाम शरीरावरती येतो. पण ज्यावेळी मनात भाव त्या विषयाचा मनात भाव तयार होतो त्यावेळी शरीर घाम येतो. मनात भाव तयार होतो त्यावेळी हे शरीर स्तंभ होतं. त्या भावाचा परिणाम आहे हा शरीरावरती. मनाचं स्तंभ म्हणजे मन आपलं शरीर काय होतं स्थिर होतं. शरीरावरती रोमांच येतात, स्वरभंग, त्याचा आवाज कापरा आवाज तयार होतो. हां, नाही, नाही. आवाजातला कापरेपणा. मग आपण ज्यावेळी मी समजा एखाद्या वेळी सांगत असताना आवाजात कापरेपणा तयार होतो. कारण त्या मनातला भाव काय होतो, अत्यंत असं भरून येतं त्याला ते. म्हणजे रडण्याचा प्रसंग येतो. त्यावेळी त्याचं बोलणं काय होतं, असं बोलणं कापरं होत असतं. जसं स्वरभंग होतो तसं तसं काय बेपत्तू शरीर थरथर कापत. अत्यंत प्रेमाची व्यक्ती आली. आता हे काय ते शरीरात आता बऱ्याच वेळा आपण पाहतो, अतिप्रेम, अति आदर असेल, तर आपल्याला खूप वेळा अनुभव येतो. एखादी वेळ औक्षण करायला लागली का ती पार थर 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 कापते. त्यातलं काय ते प्रेमाचा अतिरेकच राहत होतो. त्याला काय आपण काय वाघ आहेत का त्या माणसाला भीती वाटते, असं नाही. म्हणजे बऱ्याच वेळा अंगावर घाम येणं, शरीर थंड होऊन लाकडासारखं उभं राहणं, अंगावर रोमांच येणं, आवाजात थरकाप होणं किंवा शरीर थरथर कापणं, वैवर्ण्यम. आणि मग त्याचे शब्द मागं पुढं. वैवर्ण्य म्हणजे काय ते वर्णच मागचं पुढं बडबडल्यासारखं होतं की नाही त्याला. आपण उदाहरण सांगतो, राजापूरचा कोला आला. हां हां, नाथरंजी 17. अरे कोल्हापूरचा राजा आला सतरंजी 18. म्हणजे तो असं बोलतो का त्याचं काय वैवर्ण्य. म्हणजे शब्द मागं पुढं होऊन जातात त्याचे ते. मग हे कशाचा प्रकारे हा हा मनामध्ये भाव उत्पन्न झाला का त्याच्या शरीरावरती ही गोष्ट असं वैवरण्य. आणि काय वेळेला का डोळ्यातून घळघळ पाणी गळतं. त्याची इच्छा आहे काय रडायला काय त्याला काय झालं, पण त्याच्या डोळ्यातून पाणी गळतंय की नाही. हा सुद्धा काय आहे, तो मनातल्या भावाचा परिणाम असतो. मनातल्या भावाचा परिणाम असतो. अश्रू प्रलय हा नाही तर काय का धडकन पडतो खाली. खाली एकदम धडकन पडून जातो. हे काय झाला मनातलाच भाव असतो का नाही. मग त्याच्या मनात भीती जर वाटली तर घाबरून डोळे पांढरे करून पडतो की नाही तो. मनातल्या भावानी शरीरावर सगळे परिणाम होत असतात. तर काय काय सांगितलं, किती 8 भाव आहेत का. पहिला कोणता, स्वेद एक, स्तंभ, रोमांच आणि स्वरभंग, शरीर थरथर कापणे आणि विरुद्ध शब्द येणं, डोळ्यातून अश्रू येणं आणि एकदम खाली पडणं. हे झाले. हे 8 भाव शरीरावरचे तुम्हाला दिसतात परिणाम. हे मनातल्या भावात मनाचा भाव असतो त्याचे परिणाम असतात. नामस्मरण केलं, नामस्मरण केल्याच्या नंतर जो भाव तयार होतो मनात आणि त्या मनातल्या भावाने हे परिणाम होतात. तो माऊली म्हणतात रामकृष्ण वाचा. आणि भाव हा जीवाचा जीवाचा भाव तयार झाला, प्रेमाचा भाव तयार झाला, मनात भाव तयार झाला भगवंताविषयी, त्यावेळी हे शरीरावरती सगळे त्याचे परिणाम तयार होतात. त्याला अष्टसात्विक भाव असं म्हणतात. आणि याला म्हणतात आत्मा काय, रामकृष्ण वाचन भाव हा जीवाचा असा भाव असतो. म्हणून भाव वाचून तर काहीच नाही. भाव वाचून भगवानही कळत नाही, भाव वाचून भगवानही प्रसन्न होत नाही, आणि भाव वाचून परमात्मा आतही येत नाही, आणि भाव वाचून तुम्हाला भाव वाचून त्यात रुची पण नसते. हे सगळ्याला कारण कोण आहे, भाव. हे का नाही, भावे न देव न कळे नि संध्या. हा ना, मग भावेश विद्यते देवा. म्हणजे भाव वाचून तो कळत नाही. आणि तुका म्हणे होय भावेची संतोषी.
म्हणजे भावातून तो प्रसन्न पण होत नाही. किंवा अंतरीची घेतो गोडी आणि पाये जोडी भावाची. अंतरात जर गोडी असेल तर तो तुम्हाला अंतरातला भाव असेल तर तो अंतरात येऊ शकतो ना. अंतरात तुमच्या गोडी असेल तर तो अंतरात तुमची गोडी पाहण्याकरता येतो. आणि तुका म्हणे पोटी भाव जया अनेका होती, असं आहे. तुका म्हणे पोटी आणि भाव जया अनेका होती. काय नुसतेच बोलत आहेत भाव, आमचा लय भाव आहे, आमची लय निष्ठा आहे. अरे बोलण्याचा विशेष नाही तो. आणि म्हणून भगवान प्रसन्न होतात ते भावानीच होतात. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तुका म्हणे भावेवेन काय, तुका म्हणे अवघे फेके भावेवेन आणि मीठ नाही हे अन्न तेने न्याय. जसं भोजनात मीठ नसलं तर जेवणात, हा भोजनात पण जेवणात, भोजनात जेवणात मीठ नसेल तर ते सगळं अन्न फिकं होऊन जातं. तो सगळ्या परमार्थात भाव नसेल तर ते सगळं फिकं होऊन जातं, त्याला काय अर्थ राहत नाही. आणि म्हणून भाव इतका महत्वाचा आहे. असो रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा. आणि पुढं काय, आत्मा जो शिवाचा राम जप. तर आत्मा जो शिवाचा राम जप. तर राम जप आहे रला काना रा आणि एक म, हे 2 अक्षर आहेत. तर त्याची एक कथा आहे ती. तर त्याची कथा ती मला आता आता आठवत नाही, केव्हा तरी एखाद्या दिवसा मस्त पुढे शब्द आलेला आहे. तर राम शिव हरिया हरिया मंत्र शिवाचा आहे ना. तर तिथं हा, तर हरी याचा अर्थ काय आणि राम याचा अर्थ काय. तर ते 32 अक्षर आहेत. आणि ते 32 अक्षर होते तर ते भगवान शंकरांनी सगळ्याला सगळे वाटून दिले. आणि मग 30 वाटून दिले सगळे. आणि खाली किती राहिले मग, फक्त 2. मग त्यातला होता एक रा आणि एक होता म. ती त्यांनी त्यांच्याकरता ठेवली. बाकी सगळे 30 अक्षरं सगळ्यांना वाटून दिले आणि 2 अक्षरं मात्र स्वतःकरता ठेवली. आणि ते 2 अक्षरं कोणते असेल तर ते राम आहे. आणि मग तो जीवाचा याचा अर्थ काय आहे, नाही शिवाचा आत्मा काय आहे. शिवाचा आत्मा म्हणजे अत्यंत आवडीचा. माणसाला द्रव्य आवडतं की नाही, द्रव्य आवडतं. द्रव्य आवडतं, पण द्रव्यापेक्षाही द्रव्य खर्च करून मग त्याच्या पुत्राला दवाखान्यात देतो की नाही. मग द्रव्यापेक्षा अधिक आवड कोणाची, पुत्राची आवड आहे. पण पुत्रापेक्षा बी आता बायकोच मी तर मग कोण काय करेल, मग मुलापेक्षा त्याला पहिली काय आवडत होते, बायको. म्हणजे द्रव्यावर प्रेम असतं, पण द्रव्यापेक्षा पुत्रावर प्रेम असतं. आणि पुत्रापेक्षाही पहिलं पत्नीवर प्रेम असतं. आणि त्याच्यापेक्षा पत्नीपेक्षा काय असतं, आणि मित्रावर प्रेम असतं. पण मित्रापेक्षा कोण प्रेम आहे अधिक, पत्नीवर प्रेम असतं ना. झालं, पत्नीवर जरी प्रेम असलं तरी सुद्धा तू आपल्या देहाकरता पत्नीला वापरतो की नाही, पत्नीला वापरतो की नाही. म्हणजे पत्नीपेक्षा स्वतःवरती. का तर याचा अर्थ असं म्हटलंय आणि तुम्हाला सांगितलेलं आहे ते, नवारी पत्यू कामाय, नवारी सर्वश कामाय सर्वं प्रिय भवती, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रिय भवती. याचा अर्थ सर्व आवडतं ते आपल्याला आपल्याच करता आवडतं. म्हणून नवारी सर्वस्य कामाय सर्वं प्रिय भवती. कोणतंही कशा करता काम आत्मनहा तू कामाय सर्वं प्रिय भवती. आपल्याकरता सगळं आवडतं. म्हणजे देहाकरता पत्नी, म्हणजे पत्नीपेक्षा देह जास्त आवडतो, जास्त प्रेम असतं. देहापेक्षा इंद्रियावरती जास्त प्रेम असतं. तिकून दगड आला काही डोक्यात पडला असं करतो की नाही, मग असं काय करतो, हात काय त्याचे नाहीत काय, डोकं त्याचं नाही का, मग हे असं काय करतो, इंद्रिय जपतो तो. म्हणजे देहापेक्षा कशावर प्रेम आहे, इंद्रियावर प्रेम आहे. आणि इंद्रियापेक्षा कोणावर प्रेम आहे, प्राणावर प्रेम असतं. इंद्रियापेक्षा कोणावर प्रेम असतं, प्राणावर प्रेम असतं. आणि प्राणापेक्षा कशावर प्रेम असतं, त्याचा जीव. जीवन प्राण जीव एकच असतो. पण आपण म्हणतो कोणी, तुझं काय द्यावे त्याशी भावी उतराईन ठेवी तहा पायी, असं आपली भाषा असते. जीव तोडून सांगितलं, मी जीव द्यायला तयार आहे. याच्यापेक्षा पुढं काहीच नाही ना. म्हणजे जीव सर्वात प्रिय. म्हणून भगवान शंकराला राम आणि राम नाम हा जो जप आहे त्यांना किती प्रिय आहे, आत्मा आहे त्यांचा, आत्मे इतका प्रिय. आत्मा म्हणजे जीवात्म इतका, म्हणजे थोडक्यात आपल्या जीवा इतका प्रिय आहे. म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय, कारण सगळ्यात प्रिय कोण आहे तर आपला मौली असं म्हणतात. आणि निरुपचारू प्रेमा विषय होय विरुत्तमा. कोणत्याही प्रकारच्या उपचारा वाचून माणसाला आपला आत्मा प्रिय असतो. काही उपचार आहे का त्याला, काही उपचार नाही.
जे दुजे नव्हे की आत्मा आयशे जाणावे. आत्मा म्हणजेच तो, जीव म्हणजे तोच आहे. पण त्याला कोणत्या उपचारावर पुन्हा प्रेम करतो, की सगळ्यात प्रिय वस्तू कोण असेल? तर आपला आत्मा, जीवात्मा त्याला असं म्हणतात. आणि म्हणून असा जीवात्मा तो असा असतो म्हणून. मग भगवान म्हणतात माऊली ज्ञानोबा म्हणतात, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आणि आत्मा जो शिवाचा. कोणाचा? भगवान शंकराचा. जे शंभूने धरिले मानशी तेच उपदेशिले मानशी कोणचं धरलं? राम. दुसरं राम जप. मग राम नाम धरलं ना, राम जप. तेच नाम बरवे बरवे निज मानसी धारावे. म्हणून भगवंताचा सर्वात आवडीचा विषय काय असेल तर रामनाम हा जप आहे. आणि त्या रामनामाच्या जपावरती भगवान असं म्हणतात, पुढं रामायणात विषय आला आहे. भगवान शंकर असं म्हणतात, त्या रामनामाच्या बळावरतीच मी काशीमध्ये वास्तव्य करतो आणि हजारो लोकांना मुक्ती देतो. त्याच्या कानामध्ये काय सांगतो? रामनामाचा जप तारक मंत्र सांगितलं ना. मग रामनामाचं महत्व कुठे आहे? त्या 2 अक्षराचं राम नाम. मी त्या प्रेतरूप असणारा जो तिथं आलेला जीव, त्याच्या कानामध्ये शेवटचा तारक मंत्र मी राम हाच सांगतो. अनेक जीवांचा काय करतो? उद्धार करतो. ज्यावेळी समुद्र मंथन केलं आणि समुद्र मंथन केल्याच्या नंतर तिथं भयंकर मोठं हाल विष निघालं आणि सगळी सृष्टी जळायला लागली. झाडं जळाली, माणसं जळाली, सगळे नाग वगैरे सगळे जळून खाक झाले. आणि मग आता काय करायचं? ते भयंकर विष निघालं. मग ते भगवान शंकरांनी प्राशन केलं. प्राशन केलं पण मला काहीच नाही झालं. भगवान म्हणले का? त्या राम नामाच्या बळामुळे मला त्या विषयाने काही झालं नाही. उलट माझ्या राम नामाच्या प्रभावाने जे काही जळाले होते ते मी काय केले? हे जिवंत केले. जे राम नामाचं मला इतकं प्रिय आहे राम नाम, आणि मी ते तसं धारण केलं आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्यावेळी प्रलय होतो, अंत्यप्रलय होतो, तो जो प्रलयाग्नी असतो तो प्रलयाग्नी, मग तो गिळून घेण्याकरता दुसरा कोण समर्थ असतो? कोण नसतो. मग त्या काळात प्रलय आणल ज्याला म्हणतात, तो प्रलयाग्नी हे सगळं जग जाळत असतो. मग जग 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 जाळून झालं. मग आता खाली तो भडकलेला अग्नी काय करायचा? तर त्याला काय करतो? मग मी गिळून घेतो. तर गिळून घेतो मग कशाच्या बळावरती? राम नामाच्या बळावरती. पण मला काही होत नाही. प्रलय अग्नी मी गिळून घेतला तरी सुद्धा नामाच्या बळाने मला काही होत नाही. त्याचप्रमाणे समुद्र मंथनाच्या टायमाला हाल विष निघालं, पण ते मी विष प्राशन सुद्धा नामाच्या बळाने घेतलं, पण मला काही झालं नाही. त्याचप्रमाणे अनंत जीवाचं तारक असणारं भगवान प्रभू रामचंद्राचं नामस्मरणच मी त्यांच्या कानात सांगतो. आणि म्हणून मला राम नाम हा जप मला अत्यंत प्रिय आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी इथं दुसऱ्या चरणात सांगितलंय. आणि म्हणून रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आणि आत्मा जो शिवाचा, राम जप असा दुसऱ्या चरणाचा अर्थ झाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.